विरोधक पायऱ्यांवर आक्रमक झालेले आहेत आणि MPSCचा खेळ थांबवा अशा पद्धतीच्या घोषणा सुरू आहेत. उदय सामंत आपल्यासोबत साहेब काय कसला खेळ थांबवा? MPSC परीक्षांचा मेगा भरती झाली पाहिजे असं म्हणतात. नाही, मेगा भरती झाली पाहिजे याच्याबद्दल कोणाचंच दुमत नाही. त्या पद्धतीनं प्रोसिजर सुरू आहे. त्याला काही नियम आहेत. पायऱ्यावर उभं राहिलं म्हणजे नियमाला बगल देता येत नाही. परंतु आता जी काही भरती होईल, जी आमच्या दृष्टिक्षेपामध्ये आहे, ती आम्ही आंदोलन केल्यामुळे झाली हा सांगण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच. मग श्रेयवादाचं सगळं राजकारण सुरू असं म्हणा. नाही, 100% जी चांगली कामं आपण करतोय, जी विकासाची कामं आपण करतोय, ती अशा पद्धतीची आंदोलनं करायची आणि आम्ही आंदोलन केलं म्हणून ते काम झालं हा दाखवण्याचा अधिवेशनामध्ये विरोधक एवढे आक्रमक नव्हते, मात्र या अधिवेशनात पाहतोय पहिल्या दिवसापासून ते आंदोलन करताय. पहिल्या दिवशी शेतकऱ्यांबाबत, दुसऱ्या दिवशी महागाईबाबत, आता परीक्षेसंदर्भातलं आंदोलन. सगळ्या झालेल्या कामावर ही आंदोलनं चालू आहेत. कर्जमाफी देखील झालेली आहे, अनेक विकासाची कामं झालेली आहेत, त्याच्यावर ही सगळी आंदोलनं सुरू आहेत. उद्या प्रेस घेऊन सांगण्यासाठी की आम्ही आंदोलन केलं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सरकारला कराव्या लागल्या. नक्कीच. आदित्य ठाकरे वारंवार एकनाथ शिंदे असा उल्लेख करतात एकनाथ शिंदेचा. एकनाथ शिंदे पण यावरती आक्षेप घेतलेला. ते म्हणाले त्यांना समजवा. नाही, समजवलंच पाहिजे ना. मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये सिनियरिटी काय आहे, राजकारणामध्ये आवाका काय आहे. आपल्याकडचे सगळेच खासदार गेल्यामुळं एवढं पण डिस्टर्ब होऊन उपयोगाचं नाही, डेस्परेट उपयोगाचं नाही. त्याच्यामुळे हे सगळं जे आहे ते नैराश्य आल्यामुळे सगळं होतं आहे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आता NDAचं 3 नंबरचं नेतृत्व आहे आणि देशातलं 3 नंबरचं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे बोलताना प्रत्येकानं विचार करून बोललं पाहिजे. साहेब वागचौरे असू द्या, संजय देशमुख असू द्या, यांना धमक्या दिल्या जातात शिवसेनेच्या ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याकडून. 27 तारखेनंतर आम्हाला काय करायचं ते आम्ही करू असं म्हणतात. मला असं वाटतं की बंडू जाधव देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये गेले, संजय दिमा पाटील देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये गेले, आमचे संजय देशमुख देखील गेले, नागेशभाई आष्टेकर देखील गेले, त्याच्यानंतर ओमराजे देखील गेले. त्याच्यामुळं कुठं काय, हे फक्त हवेचा फुगा आहे, काही ह्याच्यातनं होत नाही. आमचे सगळे खासदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मतदारसंघामध्ये येऊन त्यांनी काम देखील सुरू केलं आणि हजारो लोकांनी त्यांचं स्वागत केलं. आणि भविष्यामध्ये तुमच्या राजकारणाच्या सोबत आम्ही आहोत अशा पद्धतीनं तिकडे जाऊन सांगितलं. हे इकडे AC मध्ये सांगतायत. नक्कीच. भविष्यामध्ये ऑपरेशन 2, 3, 4 राबवलं जाणार आहे. बरेचसे आमदार संपर्कात नाही आहेत ठाकरेंच्या असं समज. 3, 4, 5, 6, 10 पर्यंत राबवणार. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.